मुंबईमध्ये लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात व्हीआयपी आणि इतर सामान्य भक्तांसाठी वेगळी दर्शन व्यवस्था राबवण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने मंडळाला नोटीस बजावली। सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी व्हीआयपी आणि सामान्य भक्त अशी वेगळी रांग लावून सर्वसाधारण भक्तांच्या भावनांचा अनादर होतोय। तसंच सर्वसामान्यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। काही मोजक्यांनाच विशेष सवलत मिळते, हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे अशी तक्रार आहे। लवकरच अहवाल सादर करण्याच्या सूचना मानवाधिकार आयोगाने दिलेल्या आहेत। आणि मुंबईतल्या लालबागच्या राजाचं चरण दर्शन रात्री 12 नंतर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। फक्त मुखदर्शन सुरू ठेवण्यात येईल। अनंत चतुर्दशी 2 दिवसांनी आल्यामुळे सर्व भक्तांना राजाचं दर्शन आता घेता येणार आहे। सध्या लालबागच्या मंडळात आहे। आपण पाहू शकतात की लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी ही मोठ्या संख्येने होत चाललेली आहे। चरण दर्शन साठी जे गणेश भक्त आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे। गणेश भक्त जे आहेत ते चरण दर्शन करण्यासाठी मोठ्या गर्दीने उपस्थित रांगा लावलेल्या आहेत। त्यासाठी मात्र आज रात्रीच्या 12 नंतर गणेश भक्तांसाठी चरण दर्शन हे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। गणेश भक्तांची गर्दी ही मोठ्या संख्येने होत चाललेली आपण पाहू शकतात की गणेश भक्तांची जी गर्दी आहे मोठ्या संख्येने पूर्ण होते। मात्र आज 12 नंतर गणेश भक्तांना फक्त मुखदर्शन ही ठेवण्यात येणार आहे। 12 नंतर चरण स्पर्श दर्शन हे गणेश भक्तांसाठी पूर्णपणे आता बंद करण्यात येणार आहे। कारण गणेश भक्तांना आता विसर्जनची मिरवणुकीची तयारी करण्यासाठी सूचना देण्यात येत आहे की गणेश भक्तांना आता यासाठी चरण स्पर्श दर्शन हे पूर्णपणे 12 नंतर बंद करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन नागेश सह पी मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई।